लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर श्रोतेहो, आज लोकजागर या कार्यक्रमात तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम, नियंत्रण आणि उपाय याविषयी डॉक्टर मंगेश गुजर यांची समिधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमात मी समिधा खाकरे आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. श्रोतेहो, 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार यांसारखे अनेक गंभीर आजार वाढत असून युवकांमध्येही व्यसनाचे प्रमाण हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आज अधिकच जाणवत आहे. तंबाखूंचे दुष्परिणाम, नियंत्रण उपाय, योग आणि घ्यावयाची काळजी तसंच तंबाखूमुक्त जीवनाचे महत्त्व याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर मंगेश गुजर सर यांना. या कार्यक्रमात सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आजच्या कार्यक्रमात मी पहिला प्रश्न आपल्याला असा विचारेल की 31 मे हा तंबाखू नकार दिन म्हणून पाळला जातो, तर या वर्षीचे त्याचे घोषवाक्य काय किंवा ही संकल्पना काय आहे? बघा, दरवर्षी आपण 31 मे हा दिवस तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करत असतो. WHO मार्फत म्हणजे विश्व स्वास्थ्य संघटनेमार्फत 1987 पासून या दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे. आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे तंबाखूचा आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायदा जो आहे त्याची विविध माध्यमातून जनजागृती करणे असा आहे. यासाठी आपण रोगनिदान शिबिरे आयोजित करत असतो, मार्गदर्शन कार्यशाळा घेत असतो, शाळेमध्ये विविध स्पर्धा घेत असतो, आकाशवाणी, वृत्तपत्र आणि दूरदर्शनच्या माध्यमातूनही आपण याची जनजागृती करून लोकांना सावधान करत असतो. आणि प्रत्येक वर्षी WHO कडून याचं एक घोषवाक्य देण्यात येत असतं. तर यावर्षीचं घोषवाक्य आहे, आकर्षणाचा मुखवटा उतरवूया, निकोटीन आणि तंबाखू व्यसनाला प्रतिकार करूया. कारण की तंबाखू उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या तरुणांना आणि मुलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. जसे की वेगवेगळ्या आकर्षक उत्पादनं ते बाजारात आणतात, तंबाखू विक्रीच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करतात, ब्रँडिंग करतात, गुटख्याच्या ऐवजी पान मसाल्याची जाहिरात करतात, सिगरेट पिणारा हिरो कसा कूल दिसतो, अशा चुकीच्या जाहिराती करून तरुणांना प्रोत्साहन करण्याचं काम ते करत असतात. जेणेकरून हे तरुण मुली हे तंबाखूच्या आहारी राहतील आणि त्यांचा व्यवसाय हा वाढत राहील. म्हणून त्यांनी सिगरेट नावासारखे पण उत्पादन बाजारात आणलेलं आहे, ज्यामुळे तंबाखूचं व्यसन वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. यापासूनच आपल्याला तरुणांना वाचवायचं आहे आणि ह्या तंबाखूचं जे आकर्षण आहे मुलांमध्ये ते कमी करायचं आहे. आता आपण जसं सांगितलं की तंबाखू किंवा कुठलंही व्यसन हे मानवी जीवनासाठी घातक आहे आणि मुख्यत्वे ते तरुणांसाठी अतिशय घातक आहे, कारण तरुण या व्यसनांकडे लवकर आकर्षित होतात. बरोबर. तंबाखूचे सेवन कुठल्या कुठल्या स्वरूपात केले जाते आणि ग्रामीण तसंच शहरी भागात त्याचे प्रमाण कसं दिसून येतं? आता तंबाखूचं व्यसन हे जवळपास शहरामध्ये सिगरेट पिणाऱ्याचं प्रमाण खूप जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये तंबाखू आणि चुना जो मिक्स करतात ते बिडी, मशेरी नावाचा एक पदार्थ येतो, नस येतो, अशा प्रकारचं खूप व्यसन लोक करत असतात. आता ह्या तंबाखूमध्ये जवळपास 4000 प्रकारचे घातक रसायनं आहेत, ज्यामध्ये 27 ते 28 हे कर्करोग निर्माण करणारे आहेत. आणि सिगरेट आणि बिडीचा जर धूर बघितला तर 7000 प्रकारचे घातक रसायनं असून 70 प्रकारचे कर्करोग निर्माण करणारे आहेत. यामुळे सर्वात जास्त धोका हा तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा असतो. पण तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग यातून होत नाही, तर उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयासंबंधित आजार म्हणजे हार्ट अटॅकचं प्रमाण बघा किती वाढलेलं आहे. आता अस्थमासारखे आजार होतात, अन्ननलिकाचा कर्करोग होतो, पोटाचा कर्करोग होतो, दातांचे व हिड्यांचे आजार होतात, पॅरालिसिस होतो. पुरुषांमध्ये नपुसकता पण यामुळे खूप वाढलेली आहे. स्त्रियांमध्ये गर्भपात होणे, बाळमृत्यू जन्माला येणे, नवजात शिशूमध्ये व्यंग निर्माण होणे, असं म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असे याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. म्हणजे इतका घातक हा तंबाखू आहे की व्यसनाधीन जे लोक होतात त्यांना या गोष्टींची कल्पना नसते किंवा कल्पना असतानाही ते व्यसन करतात. पण मुळात आपण जे सांगितल्याप्रमाणे जर तंबाखू इतका घातक आहे तर लोक त्याचे सेवन करतातच का? ॲक्च्युली तंबाखू सेवनाची सुरुवात करण्याची बरेच कारणे असू शकतात. जसं की तंबाखू सेवनाची सुरुवात नैराश्यामुळे होऊ शकते,
व्यसनी मित्रांच्या संगतीमुळे होऊ शकते, मोठ्यांची किंवा चित्रपटातील नटांची नक्कल म्हणून पण करू शकतो, चुकीच्या भुरळ घालणाऱ्या जाहिरातींना बळी पडून किंवा उत्सुकता म्हणून तरुण मुलं हे याची सुरुवात करू शकतात. खरं पाहता तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीन नावाच्या रासायनिक घटकामुळे ही सवय लागते. तंबाखूमध्ये जर निकोटीन नावाचा पदार्थ नसता तर तंबाखू कोणीही खाल्ला नसता. तंबाखूचे सेवन किंवा सिगरेटचा पहिला झुरका घेतल्याबरोबर काही सेकंदात निकोटीन मेंदूमध्ये जाऊन डोपामिन नावाचा हार्मोन तयार होतो आणि ह्या डोपामिनमुळे आपल्याला थोडंसं स्फूर्ती आल्यासारखं वाटते, उत्साह वाटतो. आणि पण हा डोपामिन फक्त 1 ते 2 तासाकडे राहतो. जसं डोपामिनची लेवल कमी होऊन जाते तर त्या व्यक्तीला निकोटीन घेण्याची अजून इच्छा होते. त्याच्यामुळे हे चक्र मग 2-2 तासानंतर चालू राहतं, दिवसभर व्यसन वाढत जातं आणि तो तंबाखूच्या आहारी जातो. मग सर, आजकाल तोंडाचा कर्करोग ही एक मोठी गंभीर बाब झाली आहे. जसं तुम्ही आधी सांगितले की किती प्रकारचे कर्करोग तंबाखूमुळे होतात. तर तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे काय आहेत आणि लोकांनी त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून लोक वेळीच सावध होतील? काय सांगाल याविषयी? तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला कर्करोग होण्यापूर्वी काही लक्षणे दिसायला लागतात. जसे की गरम व मसालेदार अन्न सहन न होणे, तोंडाला वारंवार फोड येणे, आवाजात बदल होणे, तोंडात जिथे तंबाखू ठेवला जातो तिथे पांढरा किंवा लाल चट्टा येणे, तोंड उघडायला त्रास होणे किंवा 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असूनही एखादी जखम बरी होत नसेल मेडिसिन घेतल्यानंतरही, अशी जर लक्षणं असतील ते एक कर्करोगाचं लक्षण असू शकतं. तर यासाठी पण त्वरित तंबाखू तर बंद केलाच पाहिजे, पण दंतशल्य चिकित्सक यांच्याकडे जाऊन त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. जर आपण ताबडतोब त्यावर उपाय केलेत तर आपण कर्करोग होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. आणि पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर कर्करोग पकडण्यात आला तर त्या व्यक्तीची वाचण्याची शक्यताही जास्त असते. आणि समजा यामध्ये जर उशीर झाला किंवा टाळाटाळ केली तर कर्करोग तर होणारच आहे, मग त्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा मग कमी वेळेत त्या व्यक्तीचा मृत्यू पण होऊ शकतो. म्हणून आमच्या आरोग्य विभागामार्फत लोकांना आवाहन करण्यात येते की भीती बाळगण्यापेक्षा तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीने तंबाखूचे व्यसन सोडून त्यांनी ठराविक कालांतराने आपल्या घरीच आरशामध्ये स्वतःच्या तोंडाची तपासणी करावी किंवा दर 6 महिन्यांनी दंतशल्य चिकित्सक यांना दाखवावे. घरच्या घरीच आपल्याला ही चाचणी करता येते किंवा कुठला त्रास जर आपल्याला होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान आपल्याला करता येतं. सामान्य लोकांना पण हे लक्षणे समजू शकतात. आपले सहसा 4 बोटं आपल्या तोंडामध्ये जायला पाहिजेत, पण खरा खाणारा व्यक्ती असेल आणि 4 बोटं त्याच्या तोंडात जात नसतील आणि तोंडाचा आकार कमी झालेला असेल तर ते त्याचं लक्षण राहू शकतं कर्करोगाचं. तसेच तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा येतो ज्या ठिकाणी तंबाखू ठेवला जातो, तर ते पण एक कर्करोगाचं लक्षण होऊ शकतं. हे जर लक्षणं दिसत असतील तर वेळीच आपल्याला सावध होणं आवश्यक आहे. श्रोते हो, सरांनी जे आपल्याला आत्ताच सूचना दिल्या आहेत त्यापैकी जर कुठला त्रास आपल्याला होत असेल किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना समस्या उद्भवत असतील तर वेळ न दवडता लगेच डॉक्टरांकडे जा आणि आपलं निदान करून घ्या. आता आपल्या मुलाखतीमध्ये पुढचा प्रश्न मी आपल्याला असा विचारेन की सर, महाराष्ट्रामध्ये तसंच अमरावती जिल्ह्यामध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे अंदाजित प्रमाण किती असू शकेल? आता यामध्ये काही कालांतराने एक महाराष्ट्र शासनाकडून किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून सर्वे होत असतात. तर 2016-17चा ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे आहे. या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये धूम्रपान करण्याचे प्रमाण 3.8% आहे आणि धूम्ररहित तंबाखूचे सेवन करण्याचं प्रमाण 21.4% आहे. आणि जर अमरावतीचा विचार केला तर 2019-20मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण झालं होतं, ज्या अंतर्गत 15 वर्षावरील महिलांमध्ये 9% स्त्रिया ह्या तंबाखूचं सेवन करतात, तर 15 वर्षीय पुरुषामध्ये 40.8% हे असं प्रमाण आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, जे आशियातलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे कर्करोगाचं. यामध्ये जेवढे पण कर्करोगाचे पेशंट येतात, त्या तोंडाच्या कर्करोगाचे जे पेशंट असतात त्यातले 90% पेशंट हे तंबाखू खाणारे असतात. म्हणजे तोंडाच्या कर्करोगासाठी तंबाखू हाच 90% लोकांमध्ये कारण आहे. आणि 5 ते 10% लोक जर पकडले तर त्यांना एक तर अनुवांशिकता असू शकते किंवा ह्युमन पॅपिलोमा नावाचा व्हायरस आहे त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा एखादा तोंडातला दात किंवा दातात बसवलेली कवळी असेल, आर्टिफिशियल कवळी जी बसवलेली असेल ती जर रुतत असेल आणि त्याच्यामुळे जखम होत असेल तर ते पण कॅन्सरमध्ये परावर्तित होऊ शकतं. पण जर त्या दाताला स्मूथ करून टाकलं त्या कवळीला तर ती जखम बसून जाते. तर हे प्रमाण फक्त 5 ते 10% लोकांमध्येच आहे. 90% लोकांमध्ये तंबाखू हे कारण आहे. व्यसनामुळेच कर्करोग होतो. हो. आणि जवळपास पूर्ण जगामध्ये जेवढे पेशंट कर्करोगाची तोंडाच्या कर्करोग सापडत नसतील त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 50% जास्त कर्करोगाचे पेशंट फक्त एकट्या भारतामध्ये आहे. आणि याला विश्व स्वास्थ्य संघटनेकडून जागतिक आपदा म्हणून देखील
घोषित केलेलं आहे. आज तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम आणि नियंत्रण उपाय या विषयावर डॉक्टर मंगेश गुजर, इरविन हॉस्पिटल अमरावती यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. आणि आज 31 मे हा तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्याच अनुषंगाने आम्ही सरांना आज आमंत्रित केलं आहे. तर सर, पुढला प्रश्न मी घेते आहे तो असा की शासनामार्फत लोकांना तंबाखूपासून रोखण्यासाठी किंवा तंबाखूवर निर्बंध आणण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रम मार्च 2016 पासून चालू केलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा शल्य चिकित्सक आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या लोकांना तंबाखू सोडायचा असेल त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये समुपदेशन केले जाते. तसेच दंत शल्य चिकित्सक यांच्याकडून औषधोपचार केला जातो. आम्ही आमच्या आरोग्य विभागामार्फत त्यासाठी रोगनिदान शिबिरं आयोजित केली जातात. विविध ठिकाणी मार्गदर्शन कार्यशाळा आम्ही घेतो. शाळेमध्ये मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामाबद्दल मार्गदर्शन करून शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. पोस्टर, बॅनर लावून जनजागृती करण्यात येते. आणि यामध्ये कोटपा कायदा आहे, त्या कोटपा कायद्याची अंमलबजावणी आमच्या मार्फत केल्या जाते. आता कोविड काळापासून आता घरी राहूनसुद्धा तंबाखू सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-11-2-356 आपण मोफत मार्गदर्शन मिळवू शकतो. तर कोटपा कायद्याचा आपल्याकडून जो उल्लेख आत्ताच झाला, तंबाखूजन्य पदार्थांवर अंकुश ठेवण्यासाठी जो कोटपा 2003 कायदा भारत सरकारने लागू केला आहे त्याबद्दल सविस्तर आपण सांगा. कोटपा कायदा म्हणजे सिगारेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट प्रोहिबिशन ॲक्ट 2003 हे तंबाखू नियंत्रण कायदा. आता हा कायदा 2004 पासून अंमलात आहे. परंतु जेव्हापासून हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये चालू झाला तेव्हापासून लोकांना या कायद्याबद्दल माहिती होणं चालू झालं आहे. तर या कायद्याअंतर्गत जो सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. जसे की शाळा असेल, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, ग्रंथालय असेल, तर या ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. आणि जर कायदा मोडला तर 200 रुपये दंड करण्याची त्यामध्ये तरतूद आहे. दुसरं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जाहिरात करण्यावर बंदी आहे. यामध्ये 5 ते 10 हजारापर्यंत दंड होऊ शकतो किंवा कारावास पण होऊ शकतो. नंतर 18 वर्षाखालील मुलांनी तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. तसेच त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे पण बंदी आहे. नंतर कलम 6ब आहे यामध्ये, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. आणि कलम 7 आहे ज्यामध्ये आपण पाकिट, जे तंबाखूजन्य पदार्थ विकण्याचं पाकिट असतं त्या पाकिटाच्या 85% भागावर चित्रमय धोक्याची सूचना असणे आवश्यक आहे. कारण की जे लोक अशिक्षित असतात त्यांना त्याचे दुष्परिणाम कळायला पाहिजे, म्हणून ते चित्रमय धोक्याची सूचना त्यावर असणे आवश्यक आहे. आणि या कलमांचे जर उल्लंघन केलं तर वेगवेगळ्या दंडाची आणि शिक्षेची त्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. सर, तुम्ही सुरुवातीलाच सांगितले की तंबाखू आपल्या शरीरासाठी, एकूणच आपल्या जीवनासाठी किती घातक आहे. जसं डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत तो आपल्याला घातकच आहे. तर यासाठीच मी हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारते आहे की महिलांमध्ये आणि गर्भवती स्त्रियांमध्ये तंबाखू सेवनाचे परिणाम किती गंभीर असतात. सुरुवातीला फक्त ग्रामीण भागामध्येच आपण स्त्रिया बघत होतो की तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन करत होत्या. पण आता जसं जसं तरुण पिढी ही या व्यसनाची आहारी जात आहे, तर मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये पण सिगरेट ओढण्याचं प्रमाण हे शहरामध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. आणि तसेच तंबाखू किंवा नस मिश्रीचा वापर हा ग्रामीण भागामध्ये, जसं मेळघाट एरिया आहे आपला, धारणी साईड, तिथे पण स्त्रिया बऱ्याच प्रमाणात करतात. यामुळे स्त्रियांमध्ये फुफ्फुसाचे आजार होतात, स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, तोंडाचा कर्करोग होतो. तसेच गर्भाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, तसंच पोषक घटक मिळत नाही, त्यामुळे त्यांची पुरेशा प्रमाणात वाढ होत नाही. त्यामुळे त्यात गर्भपात होऊ शकतो किंवा बाळ मृत जन्माला येऊ शकते. आणि नवजात शिशूमध्ये क्लेफ्ट लिप म्हणजे दुभंगलेले होठ किंवा क्लब फूट, पायाचे व्यंग, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यंग वाढण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. याला तंबाखू पण हा एक जबाबदार घटक आहे. म्हणजे जन्माला येणारं बाळ हे सुदृढ होता राहतं जर त्या स्त्रीला व्यसन असेल. तुलना जर केली आपण तर तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करणारी स्त्री असेल आणि न करणारी स्त्री असेल तर जे तंबाखू सेवन करते तिचं बाळ कमी वजनाचं असू शकतं किंवा ते बाळ मृत पण जन्माला येऊ शकतं. आणि त्याला नंतर हे व्यसन जळण्याची शक्यता जास्त असते त्या बाळाला, किंवा त्याचे लंग्स पूर्ण चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही. किंवा याच्यामध्ये एक सेकंड हँड नावाचा प्रकार आहे
सेकंड हँड स्मोकिंग नावाचा प्रकार आहे, ज्यामध्ये घरातला व्यक्ती जर तंबाखू स्मोकिंग करत असेल तर तो धूर न पिणाऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये जाऊन, लहान मुलांच्या फुफ्फुसामध्ये जाऊन त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी करू शकते, कमजोर होतं. कमजोर होतं आणि त्यांना कर्करोग फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे चान्सेस जास्त असतात, अच्छा. आणि बाळ अल्पायुषी सुद्धा होऊ शकतं. नक्कीच असू शकतं. सर, अतिशय गंभीर गोष्टींवर आपण आतापर्यंत चर्चा केली आणि त्याचं योग्य ते समर्थनही आपण केलं. बरेचशा म्हणजे घातक गोष्टी ज्या आपल्याला श्रोत्यांना माहीत नाही त्याविषयी आपण माहिती दिली. तर आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. पुढचा प्रश्न मी असा आपल्याला विचारेल की उच्च रक्तदाब आणि हृदय धमन्यांचे आजार हे देखील तंबाखूचे मोठे दुष्परिणाम आहेत आणि याच महिन्यात 17 मे या दिवशी जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला होता. तर याबद्दल आपण आपल्या श्रोत्यांना काय माहिती द्याल? तसा उच्च रक्तदाबाचा आणि तंबाखूचा पण खूप जवळचा संबंध आहे आणि दरवर्षी आपण 17 मे रोजी उच्च रक्तदाब दिवस साजरा करत असतो. आणि याचं घोषवाक्य असं आहे की रक्तदाबाची नियमित तपासणी करून या सायलेंट किलरचा पराभव करूया आणि एकत्रितपणे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवूया. याला एक दुसरं नाव सायलेंट किलर पण आहे, कारण की हा जोपर्यंत याची लक्षणं जोपर्यंत दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला तो समजत नाही, पण तेव्हापर्यंत आपल्या शरीरामध्ये त्यानं घर केलेलं असते, त्याच्यामुळे याला सायलेंट किलर म्हणतात. आता याची उच्च रक्तदाब होण्याची काही कारणे आहेत. आता वाढते वय आणि अनुवंशिकता ह्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, पण काही गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो, जशी बदललेली जीवनशैली. आता आपण बघत आहोत की धावपळ खूप वाढलेली आहे, स्पर्धात्मक जीवन झालेलं आहे, आपलं जीवन हे स्ट्रेसफुल झालेलं आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, तेलकट पदार्थ, गोड पदार्थ, अतिप्रमाणात मांसाहार, अतिप्रमाणात मद्याचे सेवन, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आणि शारीरिक निष्क्रियता वाढलेली आहे, बैठी जीवनशैली झाली आपली. त्यामुळे व्यायामाचा अभाव पण आपल्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हे उच्च दाबाचे प्रमाण वाढलेले आहे. आणि भारतामध्ये 30 वर्षावरील जर व्यक्तीचा विचार केला तर 23.75% म्हणजे 1/4 लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून 30 वर्षावरील सर्व व्यक्तींना आपले ब्लड प्रेशर वर्षातून एकदा मोजण्यास सांगितले जाते. म्हणजे आजकाल कमी वयातच हे धोके जास्त झालेले आणि त्याला खरं कारण व्यसन, चुकीची जीवनशैली, अनहेल्दी लाईफस्टाईल. श्रोते हो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा की आपली जीवनशैली ही व्यवस्थित असेल तर आपण अनेक आजारांवर मात करू शकतो. व्यसन तर आपल्याला जडवायचं नाहीच आहे, पण आपली जीवनशैली जर आपण योग्य ठेवली तर आपलं आयुष्यही सुदृढ आणि चांगलं राहील. सर, हृदयरोगासंबंधित महाराष्ट्र शासनाचा स्टेमी हा जो कार्यक्रम आहे तो काय आहे आणि तो कसा राबविला जातो? आता हृदयरोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हृदयरोगाची लक्षणे तसेच उपलब्ध निदान व उपचार सुविधा याबाबत जनसामान्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या प्रमुख उद्दिष्टांसह सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत स्टेमी महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू केला आहे आपल्या इथं. यामध्ये ज्यांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणणारे धोकादायक लक्षणे असतात, जसे की छातीत तीव्र वेदना होणे, अतिप्रमाणात दरदरीत घाम येणे, उलटी किंवा मळमळ होणे, चक्कर येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, छातीवर जाणवणारा दाब असेल किंवा हे छातीत जे दुखणं आहे ते जबडा किंवा मान किंवा डावा खांदा आणि डावा हाताकडे पसरत जात असेल तर हे हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. अशा वेळेस लगेच 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय आहेत, ह्या पेशंटला प्राथमिक उपचारासाठी आपण नेलं पाहिजे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व ठिकाणी ECG मशीन महाराष्ट्र शासनाने पुरवलेले आहेत. यातून त्या पेशंटचं हार्ट अटॅकशी संबंधित 10 मिनिटात योग्य निदान केले जाते आणि प्राथमिक उपचार करून नंतर ह्या पुढच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यांना आपण पुढे संदर्भित करू शकतो. ज्या संदर्भ सेवा रुग्णालय आपल्या अमरावतीचं श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल आहे किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल हॉस्पिटल आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वांना मोफत उपचार दिले जातात आणि हृदयरोगाच्या झटक्यापासून आपण ह्या लोकांचा प्राण वाचवू शकतो. आता बाहेर जर खाजगी रुग्णालयात आपण याचा खर्च बघितला तर लाखो रुपयाचा खर्च होतो, पण ह्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत आपण ह्या फ्रीमध्ये सर्वांना करून देत आहोत. आणि लोकांना जर काही आरोग्य सल्ला घ्यायचा असेल तर 104 क्रमांकावर ते मोफत आरोग्य सल्ला देखील घेऊ शकतात.
तर स्टेमी या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती सरांनी आपल्याला दिली आहे. सर, शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. आज 31 मे तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातोय. तर या अनुषंगाने आपण सर्वच तरुण नागरिकांना किंवा एकूणच सर्वांना व्यसनाविषयी काय संदेश द्याल? कार्यक्रमाच्या शेवटी मी जनतेला एवढंच आवाहन करेन की तंबाखूमुळं होणाऱ्या कर्करोगामुळे व हृदयरोगाच्या झटक्यामुळे त्या व्यक्तीची फक्त शारीरिक हानीच होत नाही, तर घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री आजारी पडल्यास किंवा मृत्यू झाल्यास कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक हानी देखील होते. म्हणून मी म्हणेन की आपण जीवन निवडूया, तंबाखू नाही. जीवन हे अनमोल आहे श्रोतेहो, आणि ते आपल्याला एकदाच मिळतं. तेव्हा एकदा मिळालेलं हे जीवन आनंदाने आणि सुखी समाधानाने तुम्ही जगा, व्यसनाच्या अधीन होऊ नका. सर, आज आपण आलात आणि तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम आणि नियंत्रण उपाय या विषयावर अगदी सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिली. त्यासाठी अमरावती आकाशवाणीतर्फे आणि मी व्यक्तिशः आपले आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार. आकाशवाणी अमरावती केंद्राचे मी खूप मनापासून आभार मानतो, आमचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम, नियंत्रण आणि उपाय याविषयी डॉक्टर मंगेश गुजर यांची समिधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं समिधा खाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर